जय शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी युरिया आणि डीएपी खताचा तुटवडा होऊ नये यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी आज 10 मार्च 2026 रोजी घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण अपडेट घेतलं होतं की राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली होती, ज्या बैठकीमध्ये डीएपी आणि युरियाचा बफर स्टॉक करण्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आलेली होती आणि याच बैठकीच्या पार्श्वभूमीवरती हा एक महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, जून जुलै ऑगस्ट या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात खताची मागणी केली जाते, मात्र या कालावधीमध्ये पाऊस सुरू असल्यामुळे खताचे रॅक येत नाहीत, या कालावधीमध्ये खताचे वहन होत नाही आणि याच पार्श्वभूमीवरती खतं उपलब्ध न झाल्यामुळे शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा दरामध्ये खतं विकत घ्यावी लागतात किंवा काही शेतकऱ्यांना हे खतं मिळत देखील नाहीत। आणि मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती या खतांचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्टॉक केला जातो आणि याच्यासाठी 1.5 लाख मेट्रिक टन युरिया याचबरोबर 25,000 मेट्रिक टन डीएपीचा बफर स्टॉक करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मुंबई यांच्याकडे 80,000 मेट्रिक टन युरिया आणि 14,200 मेट्रिक टन डीएपीचा बफर स्टॉक केला जाणार आहे। दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन मुंबई यांच्याकडे 36,000 मेट्रिक टन युरिया याचप्रमाणे 4,300 मेट्रिक टन डीएपीचा बफर स्टॉक केला जाणार आहे। द विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड नागपूर यांच्याकडे 30,000 मेट्रिक टन युरिया तर 6,100 मेट्रिक टन डीएपी, याचप्रमाणे महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे यांच्याकडे 4,000 मेट्रिक टन युरिया आणि 400 मेट्रिक टन डीएपी एवढा बफर स्टॉक केला जाणार आहे। एकंदरीत या चारही फेडरेशनकडे एकूण 1.5 लाख मेट्रिक टन युरिया आणि 25,000 मेट्रिक टन डीएपीचा बफर स्टॉक केला जाणार आहे। याच्यासाठी उतराई, भराई, गोदाम भाडे, दुय्यम वाहतूक, कर्जावरील बँकेचे व्याज, सेवा शुल्क असा एकूण 1457 रुपये प्रति मेट्रिक टन एवढा खर्च याच्या स्टॉकसाठी लागणार आहे। तर डीएपी साठी आपण जर पाहिलं तर प्रति मेट्रिक टन 2,765 रुपये एवढा खर्च केला जाणार आहे आणि याच दोन्ही बफर स्टॉकच्या माध्यमातून पुढे पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना या खतांची उपलब्धता करून दिली जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा एक बफर स्टॉकच्या संदर्भातील महत्त्वाचा असा जीआर आज 10 मार्च 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना आता पावसाळ्यामध्ये खताचा तुटवडा होणार नाही। मित्रांनो, हा जीआर आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।